आज आपण मूग डाळ आणि उडीद डाळीचे एकदम खुसखुशीत होणारे 1 किलोचे पापड कसे बनवायचे हे बघणार आहोत. रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. हाय, मी संजना. संजना रेसिपीजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. एक मी पातेलं घेतलेलं आहे. त्या पातेल्यामध्ये 2 कप पाणी घेणार आहे. 1 किलोसाठी हे पुरेसं आहे. आता हे पाणी गॅसवरती ठेवून याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे. तोपर्यंत बाजूला खलबत्त्यामध्ये मी 2 चमचे काळी मिरी कुटून घेणार आहे. याचा जाडसर कूट आपल्याला लागणार आहे. हे मिक्सरला तुम्ही बारीक करू नका, कारण मिक्सरला लावल्यावर याची एकदम बारीक पावडर तयार होते. थोडं जाडजाडच आपल्याला लागणार आहे. तर मी हे खलबत्त्यात कुटून घेणार आहे. बघू शकता एकदम मस्त परफेक्ट असं हे बारीक झालेलं आहे. याच्यापेक्षा बारीक करू नका. आता गॅसवरचं पाणीसुद्धा उकळलेलं आहे. आता याच्यामध्ये पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे पापडखार घालणार आहे मी. इतकं पापडखार पुरेसं आहे आणि चवीनुसार मीठसुद्धा घालायचं आहे. 1 ते 1.5 चमचा तुमच्या आवडीनुसार तुम्ही मीठ घालू शकता. आता आपण काळी मिरी ठेचून घेतली होती, ती सुद्धा याच्यामध्येच घालायची आहे. आणि आता याच्यामध्ये आपण हिंग घालणार आहोत. अर्धा चमचा मी हिंग घेतलेला आहे, ते सुद्धा घालायचं आहे. हिंगाने खूप छान टेस्ट येते पापडाला. आता हे छान मिक्स करून एक अर्धा मिनिट याला उकळी काढून घ्यायची आहे. बघू शकता छान शिजतंय हे. चांगली उकळी फुटलेली आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि हे थंड करून घ्यायचं आहे. मी इकडे 1 किलोचं पीठ छान असं चाळून घेतलेलं आहे. अर्धा किलो मूग डाळ आणि अर्धा किलो उडीद डाळीचं पीठ आहे हे. आता याच्यामध्ये आपण जे मसाल्याचं पाणी बनवून घेतलं होतं ते थोडं थोडं घालून त्याचा छान असा घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे. थोडं थोडंच पाणी घालायचं आहे, म्हणजे गोळा छान बनतो. पीठ खूप चिकट असतं, त्याच्यामुळे थोडासा वेळ लागतो, पण छान असं पीठ मळून घ्यायचं आहे. बघू शकता पीठ परफेक्ट मळून झालेलं आहे. आता हे एखाद्या भांड्यामध्ये किंवा डब्यामध्ये घालून 3 ते 4 तास याला छान असं झाकून ठेवायचं आहे. अजिबात हवा लागू द्यायची नाही. पीठ छान भिजलं की पापड आपले छान होतात. आता चांगले 3-4 तास झालेले आहेत. बघू शकता कणिक एकदम परफेक्ट झालेली आहे. मी आता इथे खलबत्ता घेतलेला आहे. आता आपण भिजवलेल्या पिठामधलं अर्धं पीठ घालून याच्यामध्ये चांगलं ठेचून घेणार आहोत. याच्यामुळे पीठसुद्धा छान असं मऊ होतं आणि पापड लाटायला खूप सोपं जातं आणि पापडसुद्धा खूप छान खुसखुशीत होतात. या पद्धतीनं थोडं थोडं करून मी सगळं कणिक आहे ते याच पद्धतीनं असं ठेचून घेणार आहे, खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहे. या पद्धतीनं आपलं पीठ तयार व्हायला पाहिजे. बघू शकता तुम्ही परफेक्ट आता पीठ तयार झालेलं आहे पापडाचं. आता याचे आपण गोळे बनवून घेऊयात. आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपण गोळे बनवून घेऊ शकतो. सुरुवातीला या पद्धतीनं थोडंसं लांबट आकारामध्ये हे कणिक करून घेतलेलं आहे मी आणि सुरीला थोडंसं तेल लावलेलं आहे आणि एकसारख्या आकारामध्ये मी या पद्धतीने कट करून घेणार आहे. बघा खूप सोपं जातं हे. किंवा तुमच्याकडे जर किचनमध्ये कात्री असेल तर कात्रीने सुद्धा खूप छान कट करता येतं. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. या पद्धतीने सगळे गोळे आपण बनवून घेऊया. तेल लावल्यामुळे पीठ सुरीला अजिबात चिकटत नाही. सगळे गोळे तयार झालेले आहेत. आता हे एका भांड्यामध्ये घालायचं आहे आणि या भांड्याला वरून झाकण लावायचं आहे आणि हे बाजूला ठेवायचं आहे, म्हणजे गोळे कडक नाही होणार. मी तर थोडंसं पीठ शिल्लक ठेवलं होतं. त्या पिठामध्ये या पद्धतीने गोळा डीप करून घ्यायचा आहे आणि याचा छान असा पापड लाटून घ्यायचा आहे. आपल्याला इथे एकदम पातळ असा पापड लाटून घ्यायचा आहे. पापड जाड ठेवला की पापड असे तळल्यानंतर कडक लागतात. त्याच्यामुळे एकदम पातळ, जितकं पातळ होईल तितकं पातळ आपण लाटायचं आहे पापड. तुम्हाला दाखवते. बघू शकता एकदम पातळ असं पापड लाटून झालेलं आहे. आता याच पद्धतीने दुसरा सुद्धा पापड लाटूयात आपण.
बघू शकता हा सुद्धा पापड एकदम पातळ परफेक्ट तयार झालेला आहे आणि मी या पद्धतीने एका पांढऱ्या कपड्यावरती हे पापड सगळे वाळत टाकणार आहे। बघू शकता सगळे पापड लाटून तयार झालेले आहेत। आता अर्धा तास एका साईडनी आणि परत अर्धा तासाने दुसऱ्या साईडनी असे हे पापड वाळवून घ्यायचे आहेत। नंतर उन्हामध्ये 15 ते 20 मिनिटं हे पापड वाळवून घेतलेले आहेत। खूप छान लागतात। तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। कमेंटसुद्धा करून मला सांगा माझ्या रेसिपी कशा वाटतात ते। परत भेटू एक नवीन रेसिपी घेऊन। तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा आणि माझे असेच नवनवीन व्हिडिओज बघत राहा। बाय.